जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. I never feel so loved. I've been having हिरड्याचं पान तू, कस्तुरीचं पान तू, माहुडला जीवाचा गफान तू, सागराची गाज तू, गाणावर लाज तू, आतुरल्या डोळ्याचं सपान तू. ओके, तर चला भाऊ, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही ग्रुपच्या लेअर आणि सोबतच रेड बीट ॲड करून दिलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर हे ऑडिओ सॉन्गच्या समोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हे जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला सर्वात शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो परफेक्ट सेट झाला की नाही फक्त आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर 7 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर इथून पुढे आपल्याला आपले जे इमेजेस आहेत ते आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपली जी फर्स्टवाली इमेज आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. इमेज खेचून घेतल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला त्या जे इमेजच्या समोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ती जी इमेज आहे ते आपल्याला आपला जी ग्रुपची लेअर आहे त्याच्या आपल्याला खाली बसवायची आहे. ही ग्रुपची लेअर आहे तर त्याच्या खाली ही इमेज बसवायची. पुढची इमेज इथे आपण ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. नेक्स्ट बीटपर्यंत इमेज खेचून घ्यायची आहे. इमेजच्या समोर थोडंसं प्रेस करायचं आहे आणि आपली जी ग्रुपची लेअर आहे त्या ग्रुपच्या लेअरची आपल्याला खाली बसवायची आहे. इथल्या लेअरची आपण ही इमेज खाली बसवली, इथल्या जे इथे आणि या ग्रुपच्या लेअर आता आपल्याला ही जी ग्रुपची लेअर आहे त्याच्या खाली आपली पुढची जी इमेज असणार आहे त्या ग्रुपच्या खाली आपण सेट करणार आहे. तर आपण असं ॲड करायचे. त्याच्यानंतर आपला जो ग्रुप आहे त्याच्या खाली असे सेट करायचे. त्याच्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस मित्रांनो, पुढची इमेज ॲड करायचे, 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, नेक्स्ट बीटपर्यंत खेचून घ्यायचे आणि ग्रुपच्या लेअरच्या खाली बसवायचे. त्याच्यानंतर पुन्हा शेवटची जी इमेज आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे, 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि शेवटपर्यंत इमेज खेचून घेऊन ग्रुपच्या लेअरच्या खाली बसवायचे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जो ग्रुपचे लेअर आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर टोटल तुम्हाला 3 लेअर दिसतील. तर तिन्ही लेअरमध्ये आपल्याला इमेज सेट करायचे. तर त्यासाठी पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, हा जो स्टारवाला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कोणतीही एक इमेज रँडम कोणतीही एक इमेज सिलेक्ट करायची आणि ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, सेम इमेज आपल्याला दुसऱ्यामध्ये सुद्धा ॲड करायची आहे. तर लेअरवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलवरती जायचं, स्टारवरती जायचं, सेम इमेज सिलेक्ट करायची आणि ॲड करायची. त्याच्यानंतर खालच्या लेअरला सुद्धा तसंच मित्रांनो आपल्याला करायचं आहे. तिन्ही लेअरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेम इमेज आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर इथून पुढे यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय त्या ग्रुपमध्ये तुम्हाला तिन्ही लेअर जे आहेत म्हणजेच आपले जे इमेजेस आहेत ते ॲड झालेले दिसून जातील. सेम प्रोसेस इथे सुद्धा आपल्याला करायचे. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, 3 लेअर दिसतील तुम्हाला वायर क्रिएशनच्या. पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलवरती जायचं, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कोणतीही एक इमेज सिलेक्ट करायची, ॲड करायची. ॲड केल्यानंतर काय करायचं, दुसरी लेअर सिलेक्ट करायची, स्टारच्या ऑप्शनवरती जायचं, सेम इमेज आपल्याला इथून ॲड करून घ्यायची. शेवटच्या लेअरला सुद्धा सेम प्रोसेस करायचे, फक्त तिन्ही इमेज आपल्याला सेम ॲड करायचे तिन्ही लेअरमध्ये. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला राहिलेले जे 3 ग्रुप आहेत त्या तिन्ही ग्रुपमध्ये तुम्ही अशाच प्रकारे काय करायचे, आपले जे इमेजेस आहेत ते ॲड करायचे. आता आपण काय करूया, आपण जे इमेजेस ॲड केले त्यांना आता आपण इफेक्ट देऊन घेऊया. तर त्यासाठी तुम्ही अलर्ट मोशनमध्ये शेकीपटचा जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपले बिटमार्कवरती यायचं आहे. बिटमार्कवरती आल्यानंतर आपला जो इफेक्ट आहे तो आपला जो ग्रुपचा लेअर आहे त्याच्या खालच्या इमेजसाठी फक्त आपला इफेक्ट आहे, तर तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट
इथं तुम्ही बघू शकता ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट हा एक ऑन करायचा आहे आणि सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशन हा सुद्धा आपल्याला ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर काय करायचं आहे, तसाच इफेक्ट ठेवायचा आहे. सेम प्रोसेस आपल्याला इथे सुद्धा इफेक्ट पेस्ट करायचे आहेत आणि पहिले जे 2 इफेक्ट आहेत ते ऑन करायचे. त्याच्यानंतर तिसऱ्या इमेजला सुद्धा तसंच. त्याच्यानंतर काय करायचं, हे ऑन करूया. चौथ्या इमेजला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. फक्त लास्टची जी इमेज आहे त्या इमेजला आपण थोडंसं चेंज करणार आहे. तर लास्टची इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट आहे तो काय करायचा आहे आपल्याला ऑफच ठेवायचं आहे. सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशन आहे तो काय करायचं आहे, ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर काय करायचं आहे, ते इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, ही जी लास्टची की आहे, एकदम लास्टला तुम्हाला की दिसून जाईल इथे, तर त्या कीवरती आल्यानंतर काय करायचं आहे, ती इथे आपल्याला की डिलीट करायची, म्हणजे थोडक्यात आपल्याला मायनस करून घ्यायचे. आणि मायनस केल्यानंतर त्याच्या अगोदरची जी की आहे, म्हणजे जिथे तुम्ही बघू शकताय इथे तुम्हाला बरोबर 27.24 सेकंदाच्या बरोबर बीटवर तुम्हाला काय दिसेल, एक की दिसेल. त्या कीवरती क्लिक करायचं आणि ती की आपल्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला बॉर्डर भेटेल ते ॲड करायचे. 3 डॉटवरती जायचं आहे, स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू असेच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.